लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो 12,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। हो, तुम्ही बरोबर ऐकलंय। लाडक्या ताईंनो तुम्हाला नवीन योजनेमध्ये आता 12,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत। लाडक्या बहिणीचा हप्ता तर तुमचा चालूच राहणार आहे। त्याच्या व्यतिरिक्त अशा काही महिला आहेत त्यांना 12,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत। कोणत्या अशा ताई आहेत, कसं तुम्हाला अर्ज भरायचा आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर लाडक्या ताईंनो तुम्हाला 12,000 रुपये हवेत का? कमेंट बॉक्स मध्ये पट सांगायचे। तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला 12,000 रुपये हवे आहेत का? पट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे। लाडक्या ताईंनो बघा, एक नवीन बातमी समोर आली आहे, मोठी बातमी समोर आली आहे। अशा महिलांना 12,000 रुपये भेटणार आहेत। लाडकी बहीण योजना महिलांना मिळणार 12,000 रुपये। असा करा अर्ज। आता वेळ न वाया घालवता सगळ्या गोष्टीला आपण सुरुवात करूया। या ठिकाणी सगळ्यात अगोदर आपण बघणार आहोत कागदपत्र कोणते कोणते लागणार आहेत। हे जी नवीन योजना आहे त्या योजनेमध्ये तुम्हाला कोणते कोणते कागदपत्र लागणार आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे। त्याच्यानंतर अर्ज कसा करायचा, कुठं करायचा आहे, काय नेमकी प्रोसेस असणार आहे, सगळ्या गोष्टी सांगणार आहे। त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे अर्ज हे पैसे 12,000 रुपये कुणाला मिळणार आहेत? सर्व महिलांना मिळणार नाहीत। अशा कोणत्या महिला आहेत मग त्यांना हे 12,000 रुपये मिळणार आहेत? सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा। लाडक्या ताईंनो खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे बघा। लाडक्या ताईंनो तुम्हाला 12,000 रुपये हवेत का? पट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, थोडा पण थांबवायचा नाहीये। कारण की जर तुम्ही थोडा थांबवला तर तुम्हाला या ठिकाणी समजणार नाहीये की काय नेमकी डॉक्युमेंट्स लागणार। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चला वेळ न वाया घालवता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। चला सगळ्यात पहिलं तुम्हाला बातमी दाखवत आहे। महाराष्ट्र समाचार कट्टाची बातमी तुमच्या समोर आहे। रेशन कार्डवर महिलांना आजपासून 12,000 रुपये मिळणार आहेत। बघा, रेशन कार्ड धारक ताईंनाच हे 12,000 रुपये भेटणार आहेत। सगळ्या ताईंना भेटणार नाहीत, सगळ्या महिलांना भेटणार नाहीत। सगळ्यात गोष्ट पहिली मी तुम्हाला कन्फर्म करताय, तुमच्याकडे रेशन कार्ड आहे का? जर तुम्ही गरीब असताल तर आणि तरच तुम्हाला 12,000 रुपये भेटणार आहेत, नसता तुम्हाला पैसे भेटणार नाहीत। 12,000 रुपये ताईंना भेटणार आहेत ते म्हणजे रेशन कार्डवर भेटणार आहेत। वेगवेगळ्या रेशन कार्ड असतात, त्यामधल्या कोणत्या रेशन कार्डवाल्या ताईंना हे 12,000 रुपये भेटणार आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर लाडक्या ताईंनो जर तुम्ही म्हणत असाल की सर आम्ही अजून रेशन कार्ड काढलेलं नाहीये, तर रेशन कार्ड काढता येतं का? हो, 100% तुम्हाला रेशन कार्ड काढता येतं। त्याची पण प्रोसेस तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओ मला सांगा, त्याचा पण एक व्हिडिओ बनवतो की सर रेशन कार्ड कसं काढायचं, कुठं काढायचं, काय डॉक्युमेंट्स लागतात, उत्पन्न किती लागतं, ते सगळं तुम्हाला एक वेगळ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगतो। पण आज आपण बघणार आहोत 12,000 कसे भेटणार आहेत, कसे प्रोसेस आहे ती आपण अगोदर बघूया। तर लाडक्या ताईंनो सगळ्यांना आनंद झालाय का? 12,000 रुपये सगळ्यांना हवेत का? पट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। एक मोठी बातमी समोर आली आणि लाडक्या बहिणीचा 10वा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता देखील या ठिकाणी लवकरात लवकर वितरित होणार आहे। त्याच्यात देखील या ठिकाणी बातम्या समोर येत आहे, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल पण काळजी करू नका। लाडक्या बहिणीचे हप्ते वेगळे आणि हे 12,000 रेशन कार्डवर भेटणार आहेत, हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। लाडक्या ताईंनो तुम्ही असं समजू नका की लाडकी बहीण योजनाचे हे 12,000 रुपये, हे 12,000 लाडक्या बहिणीचे नाहीयेत। लाडक्या बहिणींना म्हणजे महिलांना हे पैसे भेटणार आहेत, रेशन कार्डवर भेटणार आहेत। हे तुम्हाला गोष्ट मी आधी क्लिअर करत आहे। चला या ठिकाणी डायरेक्ट सुरुवात करूया व्हिडिओला। नेमकी महिलांसाठी विशेष योजना आलेली आहे बघा, महिलांसाठी ही विशेष योजना आहे बघा। बातमी तुम्हाला मी डायरेक्ट आता दाखवत आहे, कागदपत्र दाखवत आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ कोणी थांबवायचा नाहीये। एक ना एक ताईंनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहे। महिलांसाठी विशेष योजना असणार आहे। महिलांना सक्षम करण्यासाठी आणि आर्थिक मदतीसाठी सरकार विविध योजना राबवत आहे। याच उद्देशाने एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे, जी विशेषतः रेशन कार्ड असलेल्या महिलांसाठी आहे। रेशन कार्ड असलेल्या महिलांसाठी ही योजना असणार आहे। त्याच्यामुळे रेशन कार्डवर तुमचं नाव असायला पाहिजे आणि रेशन कार्डवर नाव नसेल तर लवकरात लवकर तुमचं नाव रेशन कार्डवर लावून घ्यायचं आहे ताईंनो। बघा या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना आर्थिक मदत दिली जात आहे। त्या अंतर्गत महिलांना एकूण 12,600 रुपये मिळणार आहेत। या मदतीमुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास हातभार लागणार आहे। म्हणजे लक्षात घ्या, एक 12,000पेक्षा जास्तच रक्कम तुम्हाला भेटणार आहे। त्यासाठी तुम्हाला पात्रता असायला पाहिजे। जर तुम्ही पात्र असाल तर आणि तरच तुम्हाला या ठिकाणी 12,000 रुपये तुम्हाला हे भेटणार आहेत। बघा, प्राधान्य कुटुंब कार्ड धारकांना लाभ मिळणार आहे। बघा सगळ्यात पहिली तुम्हाला आता मी पात्रता सांगत आहे। पात्रता म्हणजे काय, तर कोणत्या ताईला कोणत्या महिलांना हे पैसे मिळणार आहेत त्याची पात्रता आता तुमच्या समोर सांगत आहे। बघा सगळ्यात पहिलं काय, प्राधान्य कुटुंब कार्ड धारकांना लाभ मिळणार आहे। ज्यांचं
रेशन कार्ड, ज्यांचं रेशन कार्ड PHH आहे, म्हणजेच काय, प्राधान्य कुटुंब, या ठिकाणी प्राधान्य कुटुंब कार्ड धारकांनाच फक्त हे लाभ भेटणार आहे. तर लाडक्या ताईंनो, तुमच्याकडे रेशन कार्ड आहे का? एक छोटा प्रश्न विचारतोय, तुमच्याकडे रेशन कार्ड आहे का? त्याचा कलर कोणता आहे एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि तुमचं रेशन कार्ड PHH स्वरूपाचं आहे का? जर नसेल तर मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. PHH या ताईंना हे 12,000 रुपये भेटणार आहेत, हे तुमच्या सगळ्यात अगोदर मी क्लिअर करत आहे. चला, महाराष्ट्रातील प्राधान्य कुटुंब PHH रेशन कार्ड धारक महिलांना या योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिली जात आहे. राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळू लागलेला आहे. बघा, लाभ देखील मिळत आहे, मिळू लागलेला आहे. नंतर या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिक सक्षम बनवणे आणि त्यांना स्वतःचा लघु व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे आहे. बघा, याच्यामुळे तुम्हाला काय होतील, 12,000 रुपये तुम्हाला खर्चायला देत नाहीयेत. परत सांगतोय, लाडक्या बहिणींनो, बघा, तुम्हाला हे 12,000 रुपये जे भेटणार आहेत, तुमचा छोटा एखादा उद्योगधंदा टाकण्यासाठी किंवा तुमच्या नुसार काही गोष्टी तुम्हाला जर करायच्या असतील, त्याच्यानुसार हे 12,000 रुपये तुम्हाला भेटतील आणि त्याच्यानुसार तुमच्या घराला आर्थिक सहाय्य या ठिकाणी मिळणार आहे. आता हे 12,000 तुम्हाला पुढे काय करायचं तुम्ही ठरवायचे, पण या ठिकाणी सरकार तुम्हाला हे आर्थिक मदत या ठिकाणी करत आहे. तर लाडक्या ताईंनो, सगळ्याला 12,000 रुपये हवेत का? तुमचं PHH अकाउंट आहे का? PHH तुमचं हे रेशन कार्ड आहे का? एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. त्याच्यानंतर महिलांसाठी फायदे या ठिकाणी सांगितलेले की काय काय फायदे होणार आहेत. 12,000 रुपये भेटणार आहेत, त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही त्याच्यानुसार रोजगार उपलब्ध या ठिकाणी करून घेऊ शकता. आता डायरेक्ट पॉइंटवर येऊया, डायरेक्ट मुद्द्यावर आपण येत आहोत. ते म्हणजे तुम्हाला आवश्यक कागदपत्र काय काय लागणार आहेत. बघा, आवश्यक कागदपत्राकडे आता डायरेक्ट येतोय. डायरेक्ट आपण येऊया आवश्यक कागदपत्राकडे. सगळ्यात पहिलं कागदपत्र तुम्हाला सांगायला माहिती आहे, PHH रेशन कार्ड असायला पाहिजे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही महत्वाची कागदपत्रे आवश्यक आहेत. अर्ज करताना आधार कार्ड लागेल. बघा, सगळ्यात पहिलं महिलांचं आधार कार्ड लागेल. पहिली गोष्ट, पहिलं काय लागणार आहे तुम्हाला, आधार कार्ड लागणार आहे. आधार कार्ड पहिली गोष्ट लागणार आहे. लाभार्थ्याचं PHH प्रकारतील राशन कार्डवर असणे गरजेचं आहे. बघा, दुसरं काय आहे, PHH रेशन कार्ड तुमचं असायला पाहिजे. दुसरं कागदपत्र आहे PHH. पहिला आहे आधार कार्ड, दुसरं आहे PHH रेशन कार्ड असायला पाहिजे. तसेच बँक खात्याची माहिती देण्यासाठी पासबुकची प्रत जोडावी लागणार आहे. बघा, म्हणजे तुमचं अकाउंट DBT असायला पाहिजे. ऑलरेडी तुम्ही लाडक्या बहिणी आहात, लाडक्या बहिणीचे तुम्ही ऑलरेडी हप्ते उचलत आहात, म्हणजे लाडक्या बहिणीमुळे तुमचं पासबुक असणार आहे आणि पासबुक असल्यामुळे बँक वगैरे तुमचं ऑलरेडी अटॅच केलेलं आहे, DBT झालेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे पण हप्ता भेटून जाणार आहे. त्याच्याबद्दल काळजी करू नका. तिसरी गोष्ट तुमचं असणार आहे ते म्हणजे बँक तुमच्याकडे पासबुक असायला पाहिजे. नंतर उत्पन्नाचा दाखला सादर करणं आवश्यक आहे. बघा, चौथी महत्वाची गोष्ट असणार आहे ती म्हणजे उत्पन्नाचा दाखला. हे 4 डॉक्युमेंट महत्वाचे आहेत, ते बघूया, जेणेकरून योजना पात्रतेची खात्री केली जाऊ शकते. रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी रहिवासी प्रमाणपत्र. बघा, पाचवं या ठिकाणी कागदपत्र सांगत आहे, रहिवासी प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. रहिवासी प्रमाणपत्र लागणार आहे. त्याचबरोबर ही सर्व कागदपत्रे योग्य प्रकारे भरून अर्ज सोबत जोडावी लागणार आहे. तुम्हाला बघा, जो अर्ज असणार आहे, ऑनलाईन अर्ज असणार आहे, त्या अर्जामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, हे सगळं आधार कार्ड जोडावं लागणार आहे, PHH रेशन कार्ड जोडावं लागणार आहे, त्याच्यानंतर पासबुक जोडावं लागणार आहे बँक अकाउंटचं. नंतर तुम्हाला या ठिकाणी हे बघावं लागेल काय म्हणजे रहिवासीचे प्रमाणपत्र जोडावं लागणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला अजून उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे की तुमचं वार्षिक कुटुंबाचं उत्पन्न किती आहे. कारण गरीबाला, तेच म्हणलो तुम्हाला, गरीबांनाच फक्त हे पैसे भेटणार आहेत. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो 12,000 रुपये तुम्हाला भेटणार आहेत. आता बघा, कागदपत्र समजली. आता डायरेक्ट येऊया कुठं फॉर्म भरायचा आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, फॉर्म कुठं भरायचा आहे. आता त्या अर्ज प्रक्रियेमध्ये आपण डायरेक्ट या ठिकाणी येणार आहोत. महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारी पोर्टलद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे. अर्ज भरताना सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत. अर्ज सबमिट करण्यासाठी जवळच्या CSC सेंटरला भेट द्यावं लागतं. बघा, जसं ई सेवा केंद्र असतात बघा गावागावामध्ये, ई सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याच ठिकाणी तुम्हाला CSC केंद्र पण असतं तुम्हाला, तर कॉमन सेंटर असतं ते. त्याच्यामुळे तुम्हाला सेमच तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही वेगवेगळे फॉर्म भरतात, ज्या ठिकाणी विमा वगैरे भरतात, ती ई सेवा केंद्र असतं बघा आपल्या गावामध्ये किंवा तालुक्यामध्ये किंवा शहरामध्ये पण ई सेवा केंद्र असतात, ज्या ठिकाणी आधार कार्ड वगैरे अपडेट होतात किंवा शेतीची कामं वगैरे केली जातात.
सेम त्याच सेंटरला. दुसरं काही जास्त टेन्शन घेऊ नका की बाबा SC सेंटर म्हणजे नेमकं काय असतं ते काही काळजी करू नका. ई सेवा केंद्र असं समजा. ई सेवा केंद्राच्या तिथं जा, डायरेक्ट त्यांना सांगा की मला अशा स्वरूपाचं हे फॉर्म भरायचं आहे, ते तुम्हाला भरून देतील. त्याच्याबद्दल काळजी करू नका. बघा लाडक्या बहिणींनो, सगळी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. 12,000 रुपयाची ही माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. तर कोणत्या कोणत्या ताईला 12,000 रुपये हवेत एकदा पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. व्हिडिओ आवडत असतील, माहिती आवडत असतील तर लाईक करायचंय, जास्तीत जास्त शेअर करायचंय. सगळ्याला लाडक्या बहिणींनो माहिती आवडली आहे का पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगा. सर्वांना माहिती आवडली आहे का? खूप मोठी बातमी तुम्हाला सांगितलेली आहे. लाईक करायचंय, सर्वांनी लाईक करायचंय, जास्तीत जास्त शेअर करायचंय आणि चॅनलला कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचंय. इथेच थांबूया. सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.